लीला जाधव माझं नाव आहे. मला कुणाचाच तारा नाही आहे. तर मी माझ्या लहान बहिणीकडे गेली होती. तर ती म्हणाली की तू कशाला आलीस. मी म्हणाली अगं मला तुझ्याकडे राहू दे, आता मला काही काम बिम होत नाही आहे, आता शरीर पण थकलं. तर म्हणे मला काही सांगू नको, तुला कुठे जायचं ते जातं, मग तू जा म्हणे, आमच्या घरी काय तुला सारा मिळणार नाही. मग मी आता रात्र होत आली, मग मी काय करू. मग मी म्हटलं आता मी इतक्या उशिरा मुंबईला जायचं तर आपल्याला 12-13 वाजतील, 1-2 वाजेल. मुंबईला जायचं म्हणजे खायचं काम आहे का, गाड्यांचा प्रॉब्लेम हे ते. मग मला आठवलं की एक वहिनी आहे त्यांच्या घरी जावं. मग मी जगताबाईंच्याकडे गेली. मग त्यांच्याकडे रात्रभर राहिली आणि सकाळी उठून मी त्यांना माझा विचार सांगितला की आता तुमच्याकडे पण राहणं म्हणजे मला मुश्किलच आहे, कारण त्यांचीही तेवढी परिस्थिती नाही आहे. मग मी काय केलं, मी त्यांना म्हणाली मी सकाळी आता निघते आणि डायरेक्ट मुंबईला जाते, आणि खास मला कोणाचा आधार नाही ना, मग आता जगू कशी, पैसा नाही आरका नाही. मग मी म्हटलं, मी विचार केला की आता सरळ एक लेख लिहायचा आणि आपल्या गळ्यात ते बांधून घ्यायचं आणि सरळ फास्ट गाडीला जाऊन प्राण देऊन जायचं. नाही तर कुठे जायचं, मग आपल्याला सहारा नाही. मग त्या म्हणाला असं करू नका ताई, तुम्हाला एक सहारा आहे, तुम्हाला आम्ही एका ठिकाणी नेतो. मग त्यांनी मला आता इथे आणलं मानससेवा केंद्र दाखवलं इथे. त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्याकडे काही रुपये घेणार नाही, पण तुम्ही आमच्या अटी मान्य करा, हे करा ते करा. मी सगळ्यांना हो म्हणाली, चालेल म्हणून. त्यांनी माझ्याकडनं सगळं लिहून घेतलं. मला एक हा मोठा आधार झाला. त्यांनी मला मानवतेचा रस्ता दाखवला, त्यामुळे मी इथे पोचू शकते.